आज 135व्या जयंतीच्या निमित्तानं सातारा इथं बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करताना खासदार उदयनराजे भोसले यांनी इतर देशांच्या घटनांची तुलना केली असता भारताची राज्यघटना ही सर्वात दर्जेदार असल्याचं म्हटलंय आणि याचा अभिमान प्रत्येक भारतीयाला वाटतो असंही त्यांनी यावेळेला नमूद केलंय। छत्रपती शिवाजी महाराजांनीही कधीही भेदभाव केला नाही आणि आजच्या युगात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीही त्याच आचार विचारांवर सर्व धर्म समभाव आणि एकात्मतेचा विचार जगाला दिल्याचं वक्तव्य खासदार उदयनराजे भोसले यांनी केलं। श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले खऱ्या अर्थाने एकदम म्हणून की हे साजरं करत असताना त्यांचे अजून जास्तीत जास्त इथं एक अभ्यासिका वर्ग इथं जागा नसेल खाली आपल्या तिकडं आहे एक चालू करावं लोकांनी त्याच्यातून त्यांनी ज्ञान घ्यावं। केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे म्हणून नाही पण आज त्या माणसाचे त्या व्यक्तीचे जे विचार घेण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीच्या निमित्तानं किशोरी पेडणेकर यांनी बाबासाहेबांना अभिवादन केलं। समाजात प्रत्येकाला समान वागणूक मिळावी यासाठी त्यांनी काम केलं। स्त्री पुरुष जातीभेद मिटवून सर्वांना समान वागणूक समाजात मिळायला हवी यासाठी त्यांनी प्रयत्न केले असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त एक नाव नाहीये, विचारांचा प्रचंड ठेवा आम्हाला देऊन गेलेले बाबासाहेब, त्यांच्यामुळे लोकशाहीला भक्कमपणे जे संविधान दिलं ते म्हणजे बाबासाहेब आहेत आणि त्यांची 135वी जयंती आज साजरी होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यातील एक महत्त्वाची परिषद धाराशिवच्या कसबे तडवळे इथं पार पडली होती। 22 फेब्रुवारी 1941 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तडवळे इथं आलेले होते। या ठिकाणी महार मांग वतन परिषद घेतली गेली होती। यावेळेला जिल्हा परिषदेच्या शाळेत त्यांनी मुक्काम केला होता, तर परिसरातून मोठ्या संख्येनं लोक या परिषदेसाठी दाखल झाले होते। कसबे तडवळे इथं बैलगाडीतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मिरवणूक काढली गेली होती। आज या घटनेला 85 वर्ष पूर्ण होत आहेत। आजही ज्या बैलगाडीतून बाबासाहेबांची मिरवणूक काढली गेली होती ती जतन करण्यात आलेली असून ही बैलगाडी पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते। 1941ला बाबासाहेब आलते, रेल्वे स्टेशनवर उतरले होते। गावात सगळ्या पुढाऱ्यांनी त्यांची मिरवणूक गावात काढून शाळेत बैठक मारलेली आहे। त्याच्यामुळं ती गाडी आम्ही सांभाळलेली आहे। त्याच्यापासून आपल्याला काय धन दौलत नको। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।